केला वारकरी पंढरीचा धन्य धन्य जन्म त्याचा नेमे जाये पंढरीसी चुको नेदी तो वारीसी. पंढरीचा निर्देश करण्याचं खरं कारण असं आहे की वाऱ्या मी आपल्याला सांगितलं अनेक ठिकाणच्या असू शकतात, मात्र इतर वाऱ्यांचं काय फल प्राप्त होतं हे सांगण्यामध्ये संत महात्म्यांचं तात्पर्य नाही, तर संतांचं तात्पर्य पंढरपूरच्या वारीचं महात्म्य सांगण्यामध्ये असल्यामुळे पंढरीचं नाम दोनदा नाथ महाराजांनी घेतलेलं आहे. आता पंढरपूर या पंढरीचं वर्णन करत असताना आमच्या संत महात्म्यांनी कोणतं पंढरपूर याचाही निर्देश केल्याचा आपण पाहू शकतो बरं का. मृत्यूलोकी एक नगर, म्हणजे मृत्यूलोकामध्ये एक नगर आहे बरं का, त्याचं नाव काय आहे पंढरपूर आहे. पण मृत्यूलोकामध्ये अनेक पंढरपूर असू शकतात असा विचार निर्माण झाला. कारण अनेक द्वीप आहेत, मग नेमकं कोणतं? मग पुन्हा सांगितलं जम्बू या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव. मग जम्बूद्वीपामध्ये आपल्याकडे संकल्प करत असताना जम्बूद्वीपे दंडकारण्ये वगैरे वगैरे जे ब्राह्मण आपल्याला सांगतात, हा जम्बूद्वीप आहे. आपण जिथे राहतो हे अनेक सप्तद्वीपांपैकी आपण राहतो तो जम्बूद्वीप आहे. आणि या म्हणजे मृत्यूलोकामध्ये एक पंढरपूर आहे. मग मृत्यूलोकात अनेक ठिकाणी असू शकतं, अनेक द्वीप आहेत ते अनेक ठिकाणी असू शकतं. मग सांगितलं नाही त्याच्यातलं जे जम्बूद्वीप आहे ना, त्या जम्बूद्वीपामध्ये हे पंढरपूर आहे. आता जम्बूद्वीपामध्ये सुद्धा अनेक पंढरपूर असण्याची शक्यता आहे. आमच्या छत्रपती संभाजीनगरच्या जवळ एक पंढरपूर आहे, किंवा अनेक ठिकाणी पंढरपूर आहेत. मग त्यातलं नेमकं कोणतं पंढरपूर? मग त्याचा निर्देश संत करतात. भीमा तेरी एक वासविले नगर, वासविले नगर, तेरी एक वासविले नगर, तेरी एक वासविले नगर. त्याचे नाव पंढरपूर, त्याचे नाव पंढरपूर, त्याचे नाव पंढरपूर रे, त्याचे नाव पंढरपूर रे. येथील मोकाचे चार भुजाच्या, त्याचे नाव पंढरपूर रे. वासविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. भीमा तेरी एक वासविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे.
तिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. बघा किती जवळ 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 आणून ठेवलंय की ज्या पंढरपूरचा मी निर्देश करतो आहे ते पंढरपूर भीमा तीरावरती आहे. पण पुन्हा मुद्दा आहे की भीमा तीर काही फक्त एखाद्या किलोमीटरचं नाही की तिथे एखादं गाव असावं, अनेक गाव असू शकतात. मग त्या देवतेचा निर्देश केला, तेथील मोकाशी 4 भुजा त्यासी, बायला 16,000 रे. कदाचित 4 हातांचाही असेल पण 16,000 बायकांवाला एकच आहे. आणि त्यामुळे तो परमात्मा म्हणजे पांडुरंग. पांडुरंग परमात्मा म्हणजे कोण आहे का? पुंडलिकाच्या भावार्थ गोकुळीहुनी झाला येता. गोकुळाहून पुंडलिकाच्या साठी जो आलेला आहे तो बालरूपातला देव म्हणजेच पांडुरंग परमात्मा आहे. मग असा जो पांडुरंग परमात्मा आहे त्याच्या ठिकाणी आम्ही वारंवार जातो. जाय नेमे पंढरीसी, चुको नेदी तो वारीसी. पूर्वीचा काळ असा होता की एखादा वारकरी वारीला आला नाही तर लोक समजून जायचे की तो गेला. ही परिस्थिती लक्षात ठेवा. अशा अनेक वारकरी आजही आपण पाहतो, वयोवृद्ध मंडळी आहेत, मात्र जो आनंद त्यांना वारीमध्ये प्राप्त होतो तो इतरत्र प्राप्त होत नाही. आनंद तेथीचा मुकयासी वाचा, बहिरे ऐकती कानी रे, आंधळ्यासी डोळे, पांगुळासी पाय, तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. अशी अवस्था आपल्याला वारीमध्ये पाहायला सापडते. चांगली चांगली तरुणाई जिथे कमी पडते तिथे छोटी वयोवृद्ध माणसं नाचत बागडत जातात. बघा आता सुद्धा इथे नाचणारी जी महत्वाची मंडळी ही वयोवृद्ध होती. वयोवृद्ध लोकच नाचली. कारण का? तरुणांना कदाचित मनामध्ये अशी भीती असते की लोक आपल्याला हसणार तर नाही नाचल्यावर. पण लक्षात घ्या, हे नाचणं हे काही बँड बाजासमोर नाचण्यासारखं नाही आहे. हे डोली बाजावर नाचण्यासारखं नाचणं नाही आहे. नाथ महाराजांचं एक फार सुंदर प्रमाण आहे. नाथ महाराज म्हणतात, जो मोले मदिरा खाये तो मदिरानंदे नाचे गाय, किंवा तो तेणे आनंदे नाचे गाय, असं पण एक पाठ आहे. मा जेणे ब्रह्मानंदू सेविला आहे तो केविला हे आवरला. नाथ महाराज म्हणतात, 1.5 दमडीची दारू एखादा माणूस पितो आणि त्या झिंगीमध्ये तो झुलत झुलत जातो. त्या 1.5 दमडीच्या दारूवरती जो जर झुलू शकतो तर इथे आम्हाला ब्रह्मरस प्राप्त होतोय. या ब्रह्मरसाच्या प्राप्तीनंतर कोणी आवरलेला असू शकेल का? तर अजिबात आवरलेला असू शकणार नाही. त्यामुळे हा ब्रह्मरस आपल्याला संत घ्यायला सांगतात. ब्रह्मरस घेई पिढा वारेल. मात्र गंमत अशी होते की कोणी हसेल म्हणून माणसं नाचत नाहीत. लक्षात घ्या, आता जसं नाचणाऱ्याच्या बाबतीत चांगला एक उपदेश किंवा संदेश संतांनी दिला, तसं न नाचणारे परंतु नाचणाऱ्यांना हसणाऱ्यांसाठी सुद्धा संदेश आहे संतांचा, बरं का. नाथ महाराज सांगतात की भगवंताचं नामस्मरण करता करता जी मंडळी नाचतात, मात्र अशा नाचणाऱ्यांना जी कोणी हसतात तयाचे पूर्वज नरका जाती, असं नाथ महाराजांनी सांगून ठेवलंय. त्यामुळे नाचणाऱ्याला कधी हसायचं नाही, आनंद घ्या निश्चितपणे. कारण कदाचित एखादा माणूस वेडवाकडं नाचू शकतो, तो त्याच्या मस्तीमध्ये गायनाचे मोडे आपोले
याला भजनानंद म्हणतात बरं का. पण आता कसं आहे, आपण सर्वजण वारकरी आहोत, इथं मंडपात बसणारे सगळेच वारकरी आहेत म्हणून तर पंढरपूरला आले. पण आता वेगवेगळ्या चॅनलवर सुद्धा याचं टेलिकास्ट चालू आहे. काही अवारकरीसुद्धा हे पाहत असतील. त्यांच्या मनामध्ये कधीतरी हा प्रश्न कोणाच्या तरी येत असेल की हे वारकरी लोक एवढं किंचाळून का म्हणत असतील बरं. वाटू शकतं त्यांना त्यांचा प्रश्न. पहिलं तर सरळ सरळ त्याचं उत्तर असं आहे की पूर्वीच्या काळामध्ये माईक सिस्टीम नसायची. श्रोत्यांपर्यंत टाळकऱ्यांपर्यंत आवाज जावा याच्यासाठी उंच चाली असायच्या. मात्र आमचे गुरुवर्य आम्हाला नेहमी सांगायचे की फळामध्ये किंवा वारकरी हे असे उंच चाली का म्हणतात. त्यांनी त्यांच्या घशाला त्रास होतो, शरीराला त्रास होतो. त्यांच्या शरीराला जेवढा जसा जसा त्रास होईल तशी तशी त्यांच्यातनं पाप बाहेर पडत असतात. म्हणले ते पाप जाण्यासाठी उंच म्हणतात. पण पुन्हा सांगतो, हे पापी आहेत असं समजू नका. नाही तर म्हणतील पाप जाण्यासाठी उंच म्हणू लागलेत असं समजू नका. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की स्वच्छंदामध्ये या ठिकाणी संत महात्म्यांनी आम्हाला ही पारमार्थिक क्रिया करायला सांगितली आहे. गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने. आपल्या आपल्या पद्धतीनं हा सगळ्या पद्धतीचा हा आनंद प्रत्येकानं लुटायचा असतो. मात्र हा आनंद लुटण्याचा कालखंड कोणता आहे, ते नामस्मरण कधी चालू असावं. नाथ महाराज सांगतात, आषाढी कार्तिकी सदा नाम गायमुखी. आता त्याचा अर्थ कदाचित काही जण असं करू शकतात की फक्त आषाढे कार्तिके आषाढे कार्तिके आषाढे कार्तिके आषाढे कार्तिके
मातले वैष्णव वीर रे. पण अच्युत महाराज स्टेज थोडं पक्क करा कीर्तनकाराला. असो. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटीवो, पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटीवो, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटीवो, उदो बोला उदो कृष्णाबाई माऊलीचा वो. नाथ महाराजांचा सुंदर असा अभंग आणि आषाढी आणि कार्तिकीचं महत्त्व प्रतिपादन करणार आहे. याचा अर्थ नाथ महाराजांनी या ठिकाणी आषाढी कार्तिकी सदा नाम गायमुखी असं सांगितलं. याचा अर्थ आषाढी आणि कार्तिकीलाच फक्त सदा नाम घ्यायचा असा अर्थ काढायचा नसतो. कारण संतांच्या वाङ्मयाचा त्यांच्या लिखाणाचा काय अर्थ काढायचा हे कळालं पाहिजे. आपल्याला शब्दाचा अर्थ कळू शकतो, पण संतांना काय सांगायचं आहे हे आपल्याला गुरुपरंपरेशिवाय कळू शकत नाही. म्हणून अशा अनेक प्रमाण आहेत की जिथे आपल्या मनामध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे की असं म्हणायचं आहे का तसं म्हणायचं आहे. मात्र गुरुपरंपरेनं हे ज्ञान आपल्याला प्राप्त झालं तर आपल्याला अर्थ कळू शकतो. तात्पर्य काय आहे, आता या अभंगाच्या आणि या प्रमाणाच्या या चरणाच्या संबंधाने चिंतन करायचं झालं तर काय करायचं, तर या ठिकाणी सांगितलं आषाढी कार्तिकी सदा नाम गायमुखी. म्हणजे आषाढी कार्तिकीला तर नाम घ्याच, मात्र सदा भगवंताचं नाम मुखामध्ये असू द्या. सदा नाम गायमुखी एका जनार्दनी करी वारी, धन्य तोची बा संसारी. इथे पुन्हा धन्यता आणली, ज्याला आपण उपक्रमोपसंहार म्हणतो. नाथ महाराज म्हणतात वारकरी पंढरीचा धन्य धन्य जन्म त्याचा, आणि एका जनार्दनी करी वारी धन्य तोची बा संसारी. उपक्रमामध्ये सुद्धा धन्यता आणि उपसंहारामध्ये सुद्धा धन्यता, अशा दोन्ही ठिकाणी धन्यता सांगितलेली आहे. म्हणून नाथ महाराजांनी सांगितल्याप्रमाणे, आमच्या सगळ्या संत महात्म्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण ही पंढरपूरची वारी केली पाहिजे आणि संतांच्या बरोबरीनं केली पाहिजे. लक्षात ठेवा, पंढरपूरची वारी ही एक प्रकारे तीर्थयात्राच आहे. मात्र तीर्थयात्रेला जात असताना कसं जावं, कधी जावं याचाही निर्देश आम्हाला संत महात्म्याने केला आहे. तुकोबाराय सांगतात जवरी सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तो वरी तो आपले सोहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. तीर्थयात्रेला जायचं जोपर्यंत हात पाय सक्षम आहेत तोपर्यंत. बरं, तिथे गेल्यानंतर काय करायचं, कोणता विचार मनामध्ये आणायचा. नाथ महाराजांनी सांगितलं जर का घरचाच विचार आपण तिथे करत असू तर आपण त्या ठिकाणी नाही, तर आपण घरीच आहोत. म्हणून प्रदक्षिणा करत असताना म्हणायचं काही कारण नाही, लवकर करी प्रदक्षिणा, उशीर झाला असे भोजना, चला पटपट पटपट उरका, जेवायला उशीर झालाय प्रदक्षिणा करा, असं चालत नाही. म्हणून अशी माणसं जेव्हा नाथ महाराजांना दिसली तेव्हा नाथ महाराजांनी त्यांना प्रश्न केला, काय तुवा केले जाऊन या तीर्था, विषया सर्वथा भुललासी, मनीची ती पापे नाही धोवियली, वृत्ती हे लाविली संसारीच. संसारीच जर का तुम्हाला वृत्ती लावायची होती तर तीर्थयात्रेला गेला कशाला तुम्ही. अशा पद्धतीनं अनेक प्रमाणं आपल्याला पाहायला मिळू शकतात. आणि म्हणून पंढरपूरला आल्याच्या नंतर साधारणत पांडुरंगाच्या संबंधानं चिंतन होणं अपेक्षित आहे, त्याचं नामस्मरण आपल्या मुखातून येणं अपेक्षित आहे. आणि हेच या एक ठिकाणी आल्याचं फल आपल्याला आहे की आपल्या मुखातून वातावरणाच्या योगानं भगवंताचं नाम येतं. अहो, संसार आपल्याला इतर वेळी पडलेलाच आहे की, बाकीच्या वेळी आपण संसाराच्या शिवाय दुसऱ्या कोणत्या विषयावरती गप्पा मारतो. इथे आल्यानंतर संतांच्या चरित्राबद्दल बोलावं, इथे आल्यानंतर संत काय म्हणतात त्यांचं चरित्र याचं चिंतन व्हावं. मात्र असं आपल्याला पाहायला काही मिळत नाही. आणि म्हणून संतांच्या सहवासामध्ये भगवंताचं नामस्मरण यावं यासाठी आपण कायम संतांच्या सांगण्याप्रमाणे, त्यांच्या निर्देशाप्रमाणे, त्यांच्या उपदेशाप्रमाणे, त्यांच्या संदेशाप्रमाणे, त्यांच्या सल्ल्याप्रमाणे आपण आपलं आयुष्य जगावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो. यथामती अभंगाचं चिंतन झालं. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा. विठोबा रखुमाई
जाऊन काय उपयोग? एखाद्या ठिकाणचा प्रवास जेव्हा करायचा असतो तेव्हा त्या प्रवासाचं काहीतरी फलित आमच्या हातामध्ये आलं पाहिजे. आम्ही पंढरीला जातो, आमचा काय फायदा? आम्हाला काय फल प्राप्त होणार आहे? हां, फलाचा जर आपण विचार केला तर साधारणतः 3 प्रकार त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अफलता एक पहिला प्रकार आपण लक्षात घ्या. अल्पफलता आणि बृहत्फलता असे 3 प्रकार आपल्याला या फलाच्या बाबतीमध्ये जाणून घेता येऊ शकतात. अफलता म्हणजे काय? म्हणजे आपण एखादं कर्म करावं मात्र त्याचं काहीही फल आपल्याला प्राप्त होऊ नये. म्हणजे एखादी क्रिया माणसाने केली, काय फल प्राप्त होणार आहे? ते एका सुभाषितकारांनी सांगून ठेवलं आहे. त्यांनी सांगितलं, कावळ्याला किती दात आहेत हे मोजण्यात काय फायदा आहे मला सांगा. गाढवाच्या अंगावर किती केस आहेत हे जाणून आम्हाला फायदा काय आहे? ते कर्म करण्यामध्ये प्रवृत्त होण्याचं काहीच कारण नाही. असं कर्म अजिबात करू नये ज्यानं आपल्याला शून्य फल प्राप्त होईल. म्हणजे असे समाजामध्ये अनेक गोष्टी आहेत, अनेक आपल्याला प्रमाणात त्या संबंधाने पाहता येतील की माणसाला त्याच्याशी काही देणं घेणं नसतं, त्याचं फलही त्याला काही प्राप्त होत नसतं, मात्र वेळ घालवत असतात माणसं. अफलता हा एक प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. अल्पफलता ज्याला आजच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर डोंगर पोखरून उंदीर काढला असं ज्याला म्हणतात, ते अल्पफलता. म्हणजे खूप मोठे कष्ट करायचे आणि एवढे मोठे कष्ट केल्यानंतर त्याचं फल काहीतरी छोटंसं प्राप्त होणार. त्यामुळे माणसाला फल काय प्राप्त होणार आहे याच्यावरती माणूस कोणत्याही क्रियेमध्ये कर्मामध्ये प्रवृत्त होत असतो. पंढरपूरच्या वारीमध्ये गेल्यानंतर आम्हाला फल काय प्राप्त होणार आहे हा जेव्हा माणूस विचार करतो तेव्हा संतांना सुद्धा त्याचं उत्तर देणं भाग आहे. आणि म्हणून ते उत्तर देतात अभंगाच्या वारकरी पंढरीचा धन्य धन्य जन्म त्याचा. पंढरपूरचा जो वारकरी आहे त्याचा जन्म धन्य आहे. म्हणजे काय? पंढरपूरची जो वारी करतो त्याच्या जीवनामध्ये धन्यता येते. आता ही धन्यता म्हणजे काय हे आपल्याला कळालं म्हणजे आपल्याला पंढरपूरच्या वारीचं फल काय आहे हे कळेल. कोणाची धन्यता कशामध्ये सांगता येत नाही.
अनेक ग्रंथांमध्ये अनेक संतांच्या अभंगांच्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या कारणासाठी त्यांनी धन्यता सांगितलेली आहे. अनेक प्रमाणे धन्य आजी दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा क्षीण गेला, किंवा धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन, धन्य जगी तोची एक हरिरंगिनाचे, असे अनेक प्रमाणे देता येतील की ज्या माध्यमातून धन्यता ही कशामुळे प्राप्त होते. मात्र दुसऱ्या दृष्टीनं जर विचार केला, ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं विचार केला, तर तिथे सुद्धा आपल्याला धन्यता पाहायला मिळते. आपल्याला पंचदशिकारांनी सांगितलेलं आहे. त्यांनी 2-3 असे श्लोक सलगतेनं लिहिलेले आहेत. धन्योहम नित्यम स्वात्मान मंजसा वेद्मी, धन्योहम ब्रह्मानंदो विभाति मे स्पष्टम. ब्रह्मानंद मला सुस्पष्टपणे जाणवायला लागलेला आहे म्हणून मी धन्य आहे. म्हणजे ज्ञानप्राप्तीनंतरही धन्यता होते, ही गोष्ट आपल्याला लक्षात घेता येईल. त्यामुळे ज्ञान प्राप्त होणं म्हणजे काय? नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. या अवनीतलावरती ज्ञानाशिवाय दुसरं काहीही पवित्र नाही. पवित्र कोण आहे? पवित्राणाम पवित्रयो मंगलानांच मंगलम, असं त्या परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे परमात्मा पवित्र आहे. हे पावित्र्य आम्हाला प्राप्त कशानं होतं? तर त्या पावित्र्याचाच समानार्थी शब्द काय आहे? त्या परमात्म्याची प्राप्ती, ती धन्यता. आणि अशी धन्यता आम्हाला पंढरपूरच्या वारीमध्ये प्राप्त होते. आता ही पंढरपूरची जी वारी आहे, ही वारी म्हणजे काय? वारी म्हणजे काय? वारी म्हणजे काय? तर जाणं आणि येणं याला वारी म्हणतात. एखाद्या ठिकाणी आपल्या उपास्याच्या ठिकाणी जाणं आणि पुन्हा येणं याला काय म्हणतात? वारी. नारद पांचरात्रागमामध्ये नारदांनी 5 प्रकार सांगितलेले आहेत. त्यांनी सांगितलं अभिगमन, उपरम, इज्जा, स्वाध्याय आणि ध्यान, या 5 गोष्टी होणं अपेक्षित आहे. तर त्याला आपण काय म्हणू शकतो? वारी असं आपण म्हणू शकतो. अभिगमन म्हणजे काय? तर आपल्या उपास्याच्या ठिकाणी वारंवार जाऊन येणं याला अभिगमन म्हणतात. बरं, आणि ते जे जाणं आहे ते फक्त जायचं म्हणून जायचं नाही. काया वाचा मने सर्वस्वे उदार, बापर खुमादेवीवर विठ्ठलाचा वारी कर. म्हणजे काया वाचा मनानं आपल्या उपास्याच्या ठिकाणी जाऊन येणं याला अभिगमन असं म्हटलेलं आहे. आता याच्यापेक्षा दुसरी काय वारी आहे मला सांगा? यालाच तर वारी म्हणतात. म्हणजे नारदांनी वारीचा निर्देश करून ठेवलेला आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. म्हणजे नारदांनी सुद्धा या वारीचं वर्णन केलं आहे. म्हणजे आपला वारकरी संप्रदाय अनादी काळापासून चालत आलेला आहे. लोकांचा एक गैरसमज मी नेहमी सांगतो, लोकांना असं वाटतं की ज्ञानोबारायांनी वारकरी संप्रदायाची सुरुवात केलेली आहे. बऱ्याच लोकांचा, वारकरी घराण्यामध्ये जन्म झालेल्या लोकांचाही, पिढ्यानपिढ्या आणि वर्षानुवर्ष वारी करणाऱ्यांचाही हा गैरसमज आहे की ज्ञानोबारायांनी वारी सुरू केली. ज्ञानोबारायांनी वारी सुरू जर केली तर आपल्या वारकरी संप्रदायाच्या अनादित्वाला खंड पडतोय, बाधा येते. आपला वारकरी संप्रदाय अनादी आहे आणि आपला पहिला जो वारकरी आहे, पहिला जो वैष्णव आहे तो भगवान शंकर आहे, अशी आपल्याकडे मान्यता आहे. त्या संबंधानं आपण पांडुरंग परमात्मा जो आहे त्याच्या मंदिराच्या समोर एका जनार्दनी वैष्णवाची जनार्दनी शिव शिरोमणी महादेव. नाथ महाराज म्हणतात महादेव हा पहिला वैष्णव आहे. त्यामुळे आपला वारकरी संप्रदाय एवढा अनादी आहे. त्यामुळे वारकरी संप्रदाय हा सनातन वैदिक हिंदू धर्मियांमधला एक महत्त्वाचा भक्तिपंथ आहे. हे सांगण्याचं कारण असं आहे, हल्ली ह्या गोष्टी सांगाव्या लागतात. कारण काही काळानंतर वारकरी संप्रदाय हा भागवत धर्म आहे आणि भागवत धर्माचा आणि हिंदू धर्माचा संबंध नाही असं म्हणणारेही निर्माण होतील, याची शक्यता आहे.
लक्षात घ्या. त्यामुळे वारंवार ह्या गोष्टी सांगाव्या लागत आहेत की वारकरी संप्रदाय आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्मियांमधला एक अत्यंत महत्त्वाचा भक्तिपंथ आहे. आणि त्या भक्तिपंथामध्ये जी काही उपासना सांगितलेली आहे, आता त्या संबंधाने अनेक अभंग, नाथ महाराजांचे तर खूप अभंग आहेत की इथे आल्यानंतर काय करायचं, किंवा तुकोबारायांनी सुद्धा सांगून ठेवले, सगळ्या संतांनी, नामदेवरायांनी सुद्धा सुंदर वर्णन करून ठेवलं की इथं आल्यानंतर काय करायचं. 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. इथे आल्यानंतर सर्वप्रथम चंद्रभागेचं स्नान करायचं, पुंडलिकरायाचं दर्शन करायचं, नगर प्रदक्षिणा करायची आणि किमान कळसाचं दर्शन घ्यायचं. हा इथला विधी आहे. प्रत्येक ठिकाणचा काही ना काहीतरी विधी आहे. या विधीला केल्याशिवाय जाणं म्हणजे वारी अपूर्ण करून जाणं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी या वारीमध्ये होणं अपेक्षित आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं एखाद्या ठिकाणी आपल्या उपास्याच्या ठिकाणी जाणं आणि येणं याला अभिगमन असं म्हणतात. पुढे उपरम असं सांगितलेलं आहे. आता उपरम म्हणजे काय बघा, आपण देवाच्या दर्शनाला जात असताना काही ना काहीतरी तिथे ठेवण्यासाठी काहीतरी घेतो. म्हणजे काय करतो, काहीतरी प्रसाद तरी घेण्यासाठी पांडुरंगाच्या समोर घेतो. बुक्का असेल, काही जण बुक्का तिथे नेतात. म्हणजे अशा पद्धतीनं भगवंताच्या संबंधानं ही क्रिया होणं याला उपरम असं म्हटलेलं आहे. पुढे इज्जा म्हणजे काय, तर त्या आपल्या उपास्याची पूजा आपल्या या सगळ्या वस्तूंच्या माध्यमातून होणं याला इज्जा असं म्हणतात. स्वाध्याय म्हणजे काय, तर स्वाध्याय म्हणजे त्या परमात्म्याचं नामस्मरण अखंडतेनं आपल्या मुखामध्ये येणं. अखंड खंडेना जीवन, अखंड खंडेना जीवन, अखंड खंडेना जीवन, अखंड खंडेना जीवन. रामकृष्ण नारायण, रामकृष्ण नारायण. अखंड खंडेना जीवन, खंडेना जीवन, अखंड खंडेना जीवन, खंडेना जीवन. रामकृष्ण नारायण, रामकृष्ण नारायण, रामकृष्ण नारायण, रामकृष्ण नारायण, रामकृष्ण नारायण. सांगतात अखंड खंडेना जीवन, रामकृष्ण नारायण. अखंडतेनं मुखामधून भगवंताचं नामस्मरण येणं याला स्वाध्याय असं म्हणा. आणि त्या परमात्म्याच्या त्या नामाच्या माध्यमातून ध्यान लागून राहणं हा 5वा विचार हा पंचरात्र गमाच्या संबंधानं सांगितलेला आहे. म्हणजे या 5 क्रिया जिथे घडतात तिथे खरी वारी घडते असं आपल्याला पाहायला मिळतं. बघा तुम्ही, काही जण वारी करतात मात्र फक्त जाण्यासाठी म्हणून करतात. मी अनेक अशी माणसं बघितलेली आहेत की वजन कमी करण्यासाठी वारी करतात. हां, थोडं वजन कमी व्हावं, इथे फिरायला जागा नाही, बघा, पण वजन वाढून घरी जातात. वारकऱ्यांना कोण कमी पडू देतं मला सांगा. अहो, वारकऱ्यांना जेव घालण्याचं काय पुण्य आहे महाराज? नामधारकाच्या जेव घालण्याचं, त्याला प्रसाद देण्याचं काय फल आहे? तुम्ही नाथ महाराजांना विचारा. नाथ महाराजांचं एक फार सुंदर प्रमाण आहे. गावंढे सहस्त्र ब्राह्मण तृप्त केलिया भोजन, पुण्यक्षेत्रीचा एक जाण पाहता सुकृत तितुकेची जोडे. नाथ महाराज सांगतात, खेडे गावातले 1000 ब्राह्मण जेव घातले तर तीर्थक्षेत्रातल्या एका ब्राह्मणाला जेव घातल्याचं पुण्य प्राप्त होतं. लक्षात घ्या, नाथ महाराजांनी आता गणित मांडायला सुरुवात केली. खेडे गावातल्या 1000 ब्राह्मणांना जेव घातलं तर तीर्थक्षेत्रातल्या एका ब्राह्मणाला जेव घातल्याचं पुण्य प्राप्त होतं. तीर्थक्षेत्रातल्या 1000 ब्राह्मणांना जेव घातलं तर एका वेदपाठकाला जेव घातल्याचं पुण्य प्राप्त होतं. 1000 वेदपाठक जेव घातले तर एका पंडिताला जेव घातल्याचं पुण्य प्राप्त होतं. 1000 पंडित जेव घातले तर एका संन्याशाला जेव घातल्याचं पुण्य प्राप्त होतं. 1000 संन्याशी जेव घातले तर एका परमहंसाला जेव घातल्याचं पुण्य प्राप्त होतं. 1000 परमहंस जेव घातले की नाथ महाराजांनी सांगितलंय ब्रह्मवेत्ता तृप्त होतो. बरं का, ब्रह्मवेत्ता म्हणजे काय? ब्रह्मविद ब्रह्मैव भवती असं म्हटलेलं आहे. जो ब्रह्माला जाणतो तो स्वतः काय आहे? ब्रह्म आहे. आणि असा ब्रह्मवेत्ता जेव घातल्याचं पुण्य त्याला प्राप्त होतं. पण नाथ महाराज म्हणतात, ऐसे वेत्ते अपरंपार
नये नामधारका बरोबर. असे अपरंपार ब्रह्मवेत्ते जेव घातल्यानंतर जे पुण्य प्राप्त होतं ते एका नामधारकाला जेव घातल्यानंतर प्राप्त होतं. विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे वारीच्या रस्त्याने बघा, लोक म्हणतात वारकऱ्यांना तुम्ही एक घास तरी आमच्याकडे खा. लोकांना वारकरी मिळत नाही. एक घास तरी तुम्ही आमच्याकडे खा. लोक म्हणतात नाही हो, आत्ता जेवण झालं, आत्ता पूर्ण झालं, अगदी कृतकृत्य झालेलो आहे, पण तरी सुद्धा लोक म्हणतात नाही, या एक तरी तुम्ही आमच्याकडचा घास खा. का? कारण लोकांना माहिती आहे की नामधारकाला जेव घातल्याचं काय पुण्य आहे. आणि म्हणून या पद्धतीनं प्रत्येकाची वारीची एक संकल्पना वेगळी. मी सांगितलं, वजन कमी करायला जाणारे वजन वाढून येतात. ही सत्य परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. काही जणांकडे भरपूर वेळ असतो, म्हणतात चला जाऊन येऊ. असं जमत नाही. पांडुरंगाच्या भेटीची आस उराशी बाळगून आपण पंढरपूरला जावं. दर कोस दर मुक्काम करीत आता इतके दिवस राहिले, आता इतके दिवस राहिले, हा विचार करत 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 आपण तिथपर्यंत पोचलो पाहिजे. आणि तिथपर्यंत गेल्याच्या नंतर भलेही त्या पांडुरंगाचं दर्शन होवो किंवा होऊ नये, कळसाचं दर्शन म्हणजेच पांडुरंगाचं दर्शन आहे. ही भूमिका अंतःकरणामध्ये ठासून घेऊन इथून आनंदी अंतःकरणानं जाणं म्हणजेच खरी वारी आहे. विठ्ठल माता मित्रांनी सांगितलं, नातेवाईकांनी सांगितलं चल वारीला, म्हणून एकदा जाऊन यायचं नाही. इथे वारंवारता अपेक्षित आहे. याच्यामध्ये दरवर्षी जाणं हे अपेक्षित आहे. म्हणून नित्यनेमाचं महत्व आमच्या संत महात्म्यांनी सांगितलेलं आहे. नाथ महाराजांचा एक अभंग आहे. नाथ महाराज सांगतात, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशीमाळ गळा गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी. असा ज्याचा नेम आहे तोच देवाला पूज्यस्थानामध्ये आहे. पूज्यस्थानी देव त्याला मानत असतो. आणि म्हणून नाथ महाराज त्यांना उपदेश करताना सांगतात, नेहमी जो पंढरीला जातो असा तो वारकरी. अभंगाचं
पंढरीसी चुको नेदी तो वारीसी. नित्य नेमानं तो पंढरीला जातो आणि वारी चुकवू देत नाही. वारी चुको नेदी हरी, नेहमी आपण हे प्रमाण म्हणतो. म्हणजे पंढरपूरची वारी विशेषत्वानं दोनदा पंढरीचा उल्लेख या ठिकाणी